नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी जनसेवक सेवाभावी संस्था परभणीच्या संयुक्त विद्यमाने जागतिक शिक्षक दिवस व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, समाजभूषण गौरव पुरस्कार वितरण सोहळा 2025 आणि याच कार्यक्रमाने गरजू विद्यार्थ्यांना पाठ्यसामुग्री, महिलांना ब्लँकेट्स वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। समाजभूषण गौरव पुरस्कार यवतमाळ येथील विदर्भाच्या रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या अध्यक्षा मनीषा तिरणकर यांना समाजभूषण पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले। त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा समाजभूषण त्यांना पुरस्कार देण्यात आला। यावेळी शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी उपस्थित इंजिनियर RD मगर, राष्ट्र निर्माण रत्न अब्दुल वाजेद अब्दुल रशीद, ॲडव्होकेट निलेश करमुडी, रुग्ण हक्क संरक्षण समिती संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नीता गायकवाड, पठाण करामत खान, प्राध्यापक किरण सोनटक्के, नारायण चौधरी, वाशिफउद्दीन सिद्दीकी, इंजिनियर ब्रह्मराज ST, प्रभाकर लंगोटे, सय्यद मुजाहिद अली, मोहम्मद फारूक कादरी सर, मदन बापू कोल्हे, बशीर अहमद, सत्तार पटेल आणि या कार्यक्रमाचे आयोजक महमूद खान, दिलीप बनकर, प्रमोद अशोकराव अंभोरे, शेख सरफराज यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात केले होते। हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विदर्भाच्या यवतमाळच्या अध्यक्षा मनीषाताई तिरणकर यांचा, रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर, सिने अभिनेते हाफिजुर रहमान, स्वच्छता दूत कावळे मामा यांच्या वतीने त्यांना पुष्पवृष्टी करून त्यांना सन्मान आणि त्यांचे स्वागत करण्यात आले। आज अपने पास परभणी में विदर्भा के मनीषाताई तिरणकर जी यहाँ पर आए हुए हैं, क्योंकि यहाँ पर जो प्रोग्राम रखा गया है उनका जाहिर सत्कार है और उनके परभणी में उनका बहुत बड़ा यहाँ पर स्वागत प्रोग्राम रखा गया है, क्योंकि उनके जो कार्यशैली है, उनका जो कार्य करने का जो ढंग है वो बहुत बढ़िया है और निस्वार्थ सेवा है। उनके पास उन्होंने यवतमाल विदर्भ साइड में उन्होंने रक्तदान शिविर, बड़े बड़े शिविर, महिलाओं के, विधवा महिलाओं के प्रॉब्लम छुड़ाना और सभी तरीके के उन्होंने यहाँ पर काम करते हुए इस कार्य शैली को देखते हुए परभणी में उनका एक जाहिर सत्कार यहाँ पर रखा गया है। सब में पहले मैं उनको इस सत्कार के लिए बधाई देता हूँ और परभणी में आए उनको मैं हमारे रुग्ण हक्क संरक्षण समिति की तरफ से उनका यहाँ स्वागत करता हूँ। हमारे रुग्ण हक्क संरक्षण समिति के बनकर जी है, उनके ज़रिए मैं यहाँ पर आया हूँ और हम पूरी हमारी टीम ने उनका यहाँ पे स्वागत करे, सत्कार करे। मैं उनको आज उनका स्वागत भी करता हूँ और भविष्य में उनको अच्छे कार्य के शुभेच्छा देता हूँ। इतना बोलकर मैं बघितला आधी जनसेवक सहभागी सहयोग संस्था आहे मेहमूद भाईची आणि रुग्ण हक्क संस्था आहे आमच्या मिस्टर बनकर आणि त्यांच्या कमिटीची। ह्या लोकांनी जो कार्यक्रम अरेंजमेंट केलेला आहे की आदर्श शिक्षक आणि समाजभूषण पुरस्कार हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। कारण आपण बघतो समाजामध्ये शिक्षक किती पवित्र आहे, शिक्षकाला किती महत्त्व आहे। कारण आपण म्हणतो ना, पुरस्कार मिळाल्यानंतर हा पुरस्कार जो असतो हा पंढरपूरच्या वारीतल्या प्रसादासारखा असतो। ज्या वेळेला वारीमध्ये चालत असताना माणसाला प्रसाद मिळाल्यानंतर त्याला चालण्याचं बळ मिळतं, चालण्याची प्रेरणा मिळते, त्याप्रमाणे पुरस्कार मिळाल्यानंतर त्या माणसाला पुढे काम करण्याचं अजून प्रेरणा मिळते। कारण आपण बघतो समाजामध्ये एक इंजिनियर चुकला तर एक पूल फुटू शकतो, एक इंजिनियर चुकला तर एक पूल फुटू शकतो, एक डॉक्टर चुकला तर एक पेशंट दगावू शकतो, पण एक शिक्षक जर चुकला तर एक पूर्ण पिढी खराब होऊ शकते। त्यामुळे शिक्षकांचं महत्त्व समाजामध्ये किती आहे आणि आपण बघतो आपल्या भारतामध्ये जेवढं शिक्षकांना मान नाही त्याच्यापेक्षा जास्त एक जर्मनीला शिक्षका लोकांना खूप मान आहे। परदेशामध्ये शिक्षक जर म्हटला की त्याला देवाच्या बरोबर मानलं जातं। कारण शिक्षकाशिवाय तुम्हाला माहिती असेल लक्ष्मण देशपांडेचा छोटासा किस्सा आहे। आपले एक वराड एक पात्री प्रयोग होतो, वराड निघाला लंडनला, डॉक्टर लक्ष्मण देशपांडे हे इथे प्रयोग करायचे। एकदा त्या जर्मनीला कार्यक्रम सगळ्या त्या शिक्षकांना समाजभूषण आदर्श शिक्षक पुरस्कार आणि जे काही मिळणार आहे त्या सगळ्यांचं मी मनापासून भरभरून
अभिनंदन करतो आणि तुमच्या पुढील भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि माझे एवढे 2 शब्द बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज परभणीमध्ये बी रघुनाथ सभागृहामध्ये जनसहयोग सेवाभावी संस्था आणि रुग्ण जनकल्याण समितीच्या वतीनं समाजातील गोरगरीब महिलांना आता हिवाळा येत असल्यामुळं कंबळचं वाटप करण्यात आलं. त्याचबरोबर जे गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांनासुद्धा मोफत वह्या आणि पेनचं सुद्धा वाटप या ठिकाणी करण्यात आलं. आणि त्याचबरोबर समाजामध्ये उत्कृष्ट काम करणारे शिक्षक असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, वकील असतील, समाजसेवक असतील अशांनासुद्धा समाजरत्न आणि आदर्श शिक्षक पुरस्काराचं वितरण या संस्थेच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मी या संस्थेचे अध्यक्ष महबूब खानजी, त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करीन की समाजामध्ये असं उत्कृष्ट काम करणारे आणि कुणाकुणीही 5 पैशाची मदत न घेता स्वतःच्या स्वखर्चानं अशा प्रकारे समाजासाठी काम करणारे या भारत देशामध्ये अनेक लोक आहेत. परंतु ते समोर येत नसतात, त्यांना प्रसिद्धी नको असते, परंतु त्यांचं काम मात्र त्या ठिकाणी चालू असतं. मी महबूबाईचं या विभागाचा शिक्षक आमदार या नात्यानं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि या भविष्यकाळामध्ये सुद्धा जे जे समाजासाठी त्या ठिकाणी सामाजिक कार्य ते करत राहतील, शैक्षणिक कार्य करत राहतील, त्यासाठी विक्रम काळे नेहमीच त्यांच्यासोबत राहील ही ग्वाहीसुद्धा ज्या निमित्तानं मी या ठिकाणी देतो. या निमित्तानं ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्या सर्व पुरस्कारार्थीचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.